रेसिपी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक दालचिनीचा तुकडा घेतला, एक छोटा चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घालायची, म्हणजे ती पटकन वाटली जाते आणि वाटल्यानंतर मिरचीचे मोठे तुकडे त्यामध्ये राहत नाहीत। त्यामुळे मिरची अशा पद्धतीने तोडूनच घाला। त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडीशी जाडसर ठेवून पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट एकदम बारीक करायची नाही, तर थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतले। तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट याची मी तयार केली नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवली आहे। त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूयात। त्यासाठी इथे मी परात घेतली आहे। आता यामध्ये 2 मोठी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घ्यायचंय। तर आपण या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतोय म्हणजे भाकरी बनवतोय असं नाही, तर आपण याच्यापासून वेगळा पदार्थ बनवतोय। तो कोणता ते पुढे तुम्हाला समजेलच। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी भिजवून घेतलेले पोहे घेतले आहेत, ते सुद्धा आपण या पिठामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे। तर इथे आपण पावडर मसाल्यांचा सुद्धा जास्त वापर करणार नाहीये, फक्त यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे धणे पावडर घालायची आणि अर्धा चमचा हळद घालायची। त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो सुद्धा हातावरती घ्यायचा आणि क्रश करून म्हणजे चोळून यामध्ये घालायचा। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं। तुमच्याजवळ जर धणे पावडर नसेल तर तुम्ही अख्खे धणे, आपण जेव्हा हे वाटण तयार करून घेणार आहोत त्यामध्येच 2 चमचे अख्खे धणे घालून या सर्व साहित्यासोबत वाटून घेऊ शकता। तर इथे तयार केलेलं वाटण सुद्धा मी यामध्ये घालून घेतले। त्यानंतर यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 1 पळी कच्चं तेल घालायचं। जर पळी नसेल तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं तेल यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य या पिठामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। आपण यामध्ये जे वाटण पावडर मसाले घातले आहेत ते या पिठामध्ये एकसारखे मिक्स झाले पाहिजेत, अशा पद्धतीने हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी सर्व साहित्य पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्येच पाणी घेतलंय, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण शिल्लक राहिले ते वाया जाणार नाही। आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त पातळ मळायचं नाहीये, त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलंय। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून भाकरीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मी या ठिकाणी मळून घेतले। मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्याचप्रमाणे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं, फक्त तेवढंच अर्धा ग्लास पाणी हे पीठ मळून घेण्यासाठी लागलं आहे, त्यापेक्षा 1 चमचाही पाणी जास्त लागलं नाहीये। आता जर तुम्हाला हवं असेल तर हे पीठ तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं भिजवून घेऊ शकता। नसेल भिजवून घ्यायचं, पीठ मळून झाल्यानंतर तुम्ही हा लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करू शकता। मी सुद्धा हे पीठ भिजवून घेणार नाहीये, तर पीठ मळल्यानंतर लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करणार आहे। तर इथे पीठ मळून झाले, त्यासोबतच एका प्लेटमध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलाय। आता पोळपाटावरती इथे मी रुमाल पाण्याने भिजवून घट्ट पिळून घेतला आहे, तो घालायचा। या ठिकाणी तुम्ही रुमालाऐवजी कोणतंही कॉटनचं कापड वापरू शकता। त्याचसोबत इथे एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी सुद्धा घेतलं आहे। त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलं आहे त्यातील थोडंसं पीठ काढून घ्यायचं। आपण चपाती बनवताना जसा गोळा तयार करून घेतो तसा गोळा तयार करून घ्यायचाय। तर इथे मी एक गोळा तयार करून घेतलाय। आता पातेल्यामध्ये जे पाणी घेतलं होतं ते थोडंसं रुमालावरती शिंपडायचं। तयार केलेला गोळा त्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने पातळ असा थापून घ्यायचा। पीठ थापून घेताना जर पुढं सरकत नसेल किंवा हाताला चिटकत असेल तर अधूनमधून लागेल असं पातेल्यामध्ये जे पाणी घेतलंय ते थोडं थोडं हाताला लावायचं आणि एकदम पातळ असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असं थालीपीठ मी थापून घेतलं आहे आणि हे थालीपीठ मी मध्यम आकाराचं बनवलं आहे, जास्त मोठंही बनवलं नाही किंवा लहान आकारामध्ये सुद्धा बनवलं नाही। तर इथे छान पातळ असं थालीपीठ मी थापून घेतलं आहे। त्यानंतर आपण डिशमध्ये जो कांदा बारीक चिरून घेतला होता
तो बारीक चिरलेला कांदा यावरती घालायचा। तर या ठिकाणी तुम्हाला जेवढा कांदा घालायचा आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही घालू शकता। थालीपीठावरती कांदा घालून झाला की हात थोडासा ओला करायचा आणि ओल्या हाताने हे थालीपीठ पुन्हा एकदा थापून घ्यायचं। हात ओला करून घेतला की कांदा हाताला चिटकत नाही आणि थालीपीठ सुद्धा व्यवस्थित थापलं जातं आणि कांदा सुद्धा थालीपीठामध्ये व्यवस्थित सेट होतो। तर इथे कांदा घातल्यानंतर थालीपीठ मी थापून घेतले। परफेक्ट असं थालीपीठ तयार झाले। आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता। इथे मी ॲल्युमिनियमचा तवा वापरतेय, तुम्ही नॉनस्टिक वापरलात तरी चालेल। आणि तवा जास्त कडकडीत गरम करून घ्यायचा नाहीये, मध्यम गरम करून घ्यायचंय। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि तव्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि ते पूर्ण तव्याला लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ खाली चिटकणार नाही। तव्याला तेल लावून झालं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे आणि आता त्यानंतर आपण जे थालीपीठ थापून घेतलं होतं ते थालीपीठ या तव्यावरती घालायचं। थालीपीठ तव्यावरती घातलं की आता पातेल्यामध्ये जे पाणी घेतलं होतं ते पाणी याच्यावरती टाकायचं। बोटाने याला वरच्या बाजूनी होल करून घ्यायचे, म्हणजे पाणी टाकल्यामुळे बाष्पीभवन होतं। रुमाल अगदी सहज थालीपीठापासून वेगळा होतो आणि होल करून घेतल्यामुळे थालीपीठ आतपर्यंत छान भाजलं जातं। पाणी टाकल्यानंतर आता रुमाल बाजूला काढून घेतलाय। त्यानंतर आता पुन्हा एकदा थोडंसं तेल बाजूनी आणि आपण जे होल तयार करून घेतले आहेत त्यामध्ये सोडायचं। थालीपीठाच्या बाजूनी तेल सोडून झालं की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा, झाकण ठेवायचं आणि हे थालीपीठ मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं। तर इथे मध्यम आचेवरती थालीपीठ मी खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घेतले। त्यानंतर आता हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता ॲल्युमिनियमचा तवा आहे। पहिलंच थालीपीठ मी तव्यावरती बनवलंय तरी सुद्धा खाली चिटकलं नाहीये किंवा तुटलं नाहीये। त्यासाठी सुरुवातीला तवा मध्यम गरम करून घ्यायचा आणि थालीपीठ तव्यावरती सोडण्याआधी तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं। थालीपीठ पलटी केलं की आता पुन्हा बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आणि मध्यम आचेवरती झाकण न ठेवता हे थालीपीठ खालच्या बाजूनी सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी हे थालीपीठ मी छान खरपूस असं भाजून घेतलं आहे। रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता थालीपीठाला छान आलाय। आता हे थालीपीठ काढून घेऊया। दुसरं थालीपीठ सुद्धा मी थापून घेतलं होतं, आता ते थालीपीठ सुद्धा याच पद्धतीने आपण भाजून घेऊयात। त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं। तेल सोडण्यापूर्वी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। तयार केलेलं थालीपीठ तव्यावरती घालायचं, वरून थोडंसं पाणी शिंपडायचं, होल करून घ्यायचे, रुमाल काढायचा, पुन्हा थोडंसं बाजूनी आणि जे होल तयार करून घेतले आहेत त्यामध्ये तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे थालीपीठ एका बाजूनी भाजून घ्यायचं। मध्यम आचेवरती थालीपीठ एका बाजूनी भाजून घेतलं की झाकण काढायचं, थालीपीठ पलटी करायचं, बाजूनी तेल सोडायचं, झाकण न ठेवता मध्यम आचेवरती दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं। इथे दुसरं थालीपीठ सुद्धा मी भाजून घेतलं आहे। आता याच पद्धतीने राहिलेले थालीपीठ सुद्धा थापून भाजून घेऊयात। तर इथे आपले मस्त खमंग एकदम पातळ आणि कुरकुरीत असे थालीपीठ बनवून तयार झाले आहेत। ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ आहेत, अगदी फक्त 15 मिनिटात बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात। रोज रोज भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हे थालीपीठ नक्की बनवून पहा। दह्यासोबत, दह्याच्या चटणीसोबत किंवा गरमागरम उसळीसोबत सर्व्ह करू शकता। त्याचप्रमाणे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा बनवू शकतात। आणि हे थालीपीठ बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची सुद्धा गरज नाहीये, त्यामुळे एकदा हे ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 2 पाहूयात। तर त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलं आहे। आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे, त्या वाटीने मोजून 2 वाटी पाणी या पातेल्यामध्ये काढायचं। तुम्ही सुद्धा या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी मेजरिंग कप किंवा अशा पद्धतीने वाटीचाच उपयोग करा। आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय, तर पाणी फक्त कडकडीत गरम करायचंय, उकळायचं नाही। तर आता हे पाणी गरम करण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे। आता त्यामध्ये ज्या वाटीने मी 2 वाटी पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे। ज्वारीचं पीठ जास्त जुनं असलेलं वापरायचं नाही, जास्तीत जास्त 15 दिवसापूर्वी दळून आणलेलं चालेल। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने पाणी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतले। पोहे खायच्या चमच्याने हे पीठ 5 चमचे आहे।
आता या पिठामध्ये बाकीचं साहित्य घालून घेण्याआधी इथे मी एक तडका पॅन घेतलाय। आता यामध्ये ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतले। आता हे तेल या पॅनमध्ये काढायचं आणि तेलही कडकडीत गरम होण्यासाठी गॅसवर ठेवायचं। बाकी तेलाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ किती घेताय त्यावरती अवलंबून राहील। आता हे तेल गरम होते तोपर्यंत आपण यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतली आहे। आता हे सर्व पावडर मसाले या पिठामध्ये घालायचे। त्याचसोबत इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत। पांढरे तीळ या पदार्थामध्ये हा पदार्थ खाताना दाताखाली आले की त्या पदार्थाची चव एकदम मस्त लागते आणि हा पदार्थ खायलाही मजा येते। त्यामुळे तीळ आणखी थोडे जास्त घातले तरी चालतील। त्यानंतर इथे मी 1 छोटा चमचा ओवा घेतलाय, तोही अशा पद्धतीने तळहातावरती घ्यायचा आणि क्रश करून म्हणजे चोळून यामध्ये घालायचा। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं किंवा 1 छोटा चमचा मीठ या ठिकाणी तुम्ही घालू शकता। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये घालून घेतले। सर्व साहित्य पिठामध्ये घालेपर्यंत तुम्ही इथे बघू शकता तेलही अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम झाले। आता हे तेल सुद्धा या साहित्यावरती घालून घेऊयात। तेल सर्व साहित्यावरती घालून घेतलं की आता एखाद्या चमच्याने हे सर्व साहित्य तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे आपण हात नाही लावू शकत, त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य थोडंसं थंड झालं, हात लावल्यानंतर हाताला सहन झालं की त्यानंतर मग हे हाताने छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे सुरुवातीला चमच्याने सर्व साहित्य मी एकसारखं मिक्स करून घेतले। आता हात लावल्यानंतर हाताला चटका बसत नाहीये, हाताला सहन होतंय, त्यामुळे अशा पद्धतीने आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं। हाताने मिक्स करून घेत असताना व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे पीठ चोळून ते मिक्स करायचं, म्हणजे आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत, तेल घातलं आहे ते या पिठांमध्ये छान एकसारखं मिक्स होईल। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही पिठाचा कलर सुद्धा पाहू शकता, मस्त आलाय। त्याचप्रमाणे पीठ मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने मूठ वळली गेली, पिठाचा गोळा तयार झाला, म्हणजे आपण यामध्ये जे तेलाचं मोहन घातलं होतं ते या पिठामध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट मिक्स झाले आणि अशा पद्धतीने एकदम परफेक्ट मूठ वळली गेली की हा पदार्थ सुद्धा एकदम मस्त खुसखुशीत आणि खमंग तयार होतो। तर इथे आपलं सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून होईपर्यंत आपण जे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तेही गरम झाले। आता गरम झालेल्या पाण्यातलं थोडंसं पाणी सुरुवातीला या पिठामध्ये घालायचं। पाणी सुद्धा गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने चमच्यानेच ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला घातलेलं पाणी पिठामध्ये मिक्स झालं की पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं। तर इथे पाणी गरम आहे, पिठामध्ये घातल्यानंतर पीठही एकदम जास्त गरम होतं आणि हाताला चटका बसतो। जोपर्यंत हे पीठ हात लावल्यानंतर हाताला सहन होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घेत राहायचं। तर इथे गरम पाणी पिठामध्ये घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हे पीठ मी चमच्याने एकसारखं मिक्स करून घेतलं होतं। त्यानंतर हात लावल्यानंतर हातालाही सहन होतंय, त्यामुळे आता हे पीठ आपण एकसारखं मळून घ्यायचं। पातेल्यामध्ये आणखीनही थोडंसं पाणी शिल्लक आहे, त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळून घेताना लक्षात ठेवा, पीठ जास्त घट्टसरही मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही। आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघू शकता पीठ मी मळून घेतलंय। छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे। त्याचप्रमाणे इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, पीठ जास्त घट्टसरही नाहीये किंवा जास्त सैलसरही नाहीये। त्याचप्रमाणे हे पीठ मळून घेण्यासाठी मी जे 2 वाटी पाणी गरम करून घेतलं होतं त्यातलं पाव वाटी पाणी शिल्लकही राहिलंय। त्यानंतर एखादा रुमाल ओला करून घट्टसर पिळून घ्यायचा आणि तो ओला रुमाल या पिठावरती झाकून हे पीठ 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर इथे हे पीठ मी 10 मिनिटं भिजवून घेतलं आहे। पिठावरचा रुमाल काढायचा आणि त्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलं आहे त्या पिठातील एक मोठा गोळा बाजूला काढायचा आणि आता जो पिठाचा गोळा बाजूला काढून घेतलाय तो अगदी जोर देऊन व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने 2 मिनिटं एकसारखा मळून घ्यायचा। तर आज आपण या ठिकाणी मस्त खमंग, कुरकुरीत, काटेदार आणि आतून पोकळ अशी ज्वारीच्या पिठाची चकली बनवतोय आणि त्यासाठीच सुरुवातीला चकली बनवण्याआधी जर तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं तर पीठ छान मऊसूत तयार होतं। चकल्या सुद्धा व्यवस्थित पडतात, अजिबात तुटत नाहीत। त्याचप्रमाणे चकल्या तळल्यानंतर मस्त काटेदार, कुरकुरीत आणि आतून पोकळ अशा तयार होतात।
तर इथे हाताने जोर देऊन एक 2 ते 3 मिनिटं हे पीठ मी छान असं मळून घेतले। पीठ मळून झाल्यानंतर त्याचा असा लांबट रोल तयार करून घ्यायचा, म्हणजे पीठ सोऱ्यामध्ये अगदी सहज आणि व्यवस्थित भरता येतं। तर इथे मी पिठाचा लांबट असा रोल तयार करून घेतलाय आणि त्याच सोबत इथे मी चकली बनवायचा साचा म्हणजे सोरा घेतलाय। चकली बनवायची चकती सुद्धा घेतलीये। त्यानंतर आता या सोऱ्याला आतल्या बाजूनी तेल लावून घ्यायचं। अशा पद्धतीने तेल लावून घेतलं की हे चकलीचं जे पीठ आहे ते लगेच पटपट खाली सरकतं आणि चकली पाडताना त्या तुटत नाहीत, एकसारख्या आणि छान पडतात। सोऱ्याला म्हणजे साच्याला आतल्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेतलं की आता जी चकती आहे तिला सुद्धा दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं। तरी ते साचा आणि चकती दोन्हीला मी व्यवस्थित तेल लावून घेतले। आता साच्याला चकती लावून घेतानाही जी खरबडीत बाजू असते ती आतल्या बाजूला करायची आणि जी प्लेन बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची, म्हणजे चकत्या छान काटेदार पडतात आणि तयार होतात। तरी ते तयार केलेलं पीठ मी सोऱ्यामध्ये भरून घेतले। पीठ आपण एकदम छान असं मळून घेतलं होतं, त्याचा लांबट गोळा तयार करून घेतला होता, त्यामुळे पीठ तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित सोऱ्यामध्ये बसले। त्यानंतर आता हा सोऱ्या म्हणजे साचा आपण बंद करून घेऊयात आणि आता आपण चकल्या पाडून घेऊयात। तर इथे चकली पाडण्यापूर्वी जे पीठ शिल्लक आहे परातीमध्ये ते पुन्हा रुमालाने झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही। तर इथे मी चकल्या पाडून घेण्यासाठी कटिंग बोर्ड घेतलाय। तुम्ही या ठिकाणी एखादं पसरट ताट किंवा डिश सुद्धा घेऊ शकता। तर इथे चकली पाडून घेताना जो साचा आहे तो कटिंग बोर्ड पासून थोडासा लांब धरायचा आणि साचा गोल फिरवत चकली पाडून घ्यायची। चकली पाडल्यानंतर जे बाहेरच्या बाजूचं टोक आहे ते अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आणि जर गरज वाटली तर आतल्या बाजूचं टोकही चिटकवून घ्यायचं। आणि इथे चकली पाडून तयार झाली आहे। आता दुसरी चकलीही पाडून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता चकली पाडून घेताना एकसारखी पडतीये, अजिबात मध्ये तुटत नाहीये, म्हणजे आपलं पीठही एकदम परफेक्ट तयार झालंय। आणि आता अशाच पद्धतीने सोऱ्यामध्ये जे पीठ आहे त्या सर्व पिठाच्या मी चकल्या पाडून घेते। तर इथे सोऱ्यामध्ये भरलेल्या पिठाच्या मी चकल्या पाडून घेतल्या आहेत। आता या चकल्या आपण तळून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। इथे तेल सुद्धा छान कडकडीत गरम झाले। आता यामध्ये आपण तयार केलेल्या चकल्या सोडून घेऊयात। तर तेलामध्ये चकल्या सोडून घेताना गॅसचा फ्लेम हाई ठेवायचा आहे, मीडियम किंवा लो ठेवायचा नाही आणि चकल्या तेलामध्ये जास्त प्रमाणात सोडायच्या नाहीत, फक्त 3 ते 4 चकल्या एका वेळी सोडून तळून घ्यायच्या। एका वेळी जास्त चकल्या जर तुम्ही तेलामध्ये सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे चकली व्यवस्थित तळली जात नाही आणि चकलीमध्ये तेलही खूप शिल्लक राहतं। चकली तेलामध्ये सोडली की लगेच गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावरती जास्त बुडबुडे बबल्स येत होते, तर हे बबल्स थोडेसे कमी होईपर्यंत चकली अजिबात हलवायची नाही। चकलीवरती येणारे बबल्स म्हणजे बुडबुडे थोडेसे कमी झाले की त्यानंतर चकली अशा पद्धतीने पलटी करायची दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी। चकलीवर येणारे बुडबुडे कमी झाल्यानंतर चकली पलटी केली की ती तुटत नाही। आणि आता मध्यम आचेवरती अशाच पद्धतीने या चकल्या अलटी पलटी करत छान अशा तळून घ्यायच्या। तर चकली व्यवस्थित तळली गेलीये हे कसं ओळखायचं, तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं त्यावरती खूप सारे बुडबुडे बबल्स येत होते, तर जशी जशी चकली व्यवस्थित आतमधून तळली जाईल तसतसे त्याच्यावरती येणारे बबल्स बुडबुडे कमी होतात आणि चकली तळाला जाऊन बसते। तर इथे तुम्ही बघू शकता तेलावरती येणारे बुडबुडे बबल्स पूर्णपणे कमी झाले आहेत आणि चकली सुद्धा तळाला जाऊन बसली आहे, म्हणजे ही चकली अगदी आतपर्यंत व्यवस्थित आणि परफेक्ट तळली गेली आहे। यापेक्षा जास्त ही चकली तेलामध्ये ठेवायची नाही किंवा तळून घ्यायची नाही, नाहीतर चकली तेलकट होते। तर इथे तुम्ही बघू शकता चकलीला कलर सुद्धा छान आलाय, त्याचप्रमाणे चकली छान काटेदारही तयार झाली आहे। आता ही चकली आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। तर इथे बऱ्याच जणांना चकली हाताने तेलामध्ये सोडता येत नाही किंवा सोडताना ती तुटते, तर त्यासाठी सुद्धा इथे मी तुम्हाला चकली तेलामध्ये हाताने न सोडता एकदम वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने कशी सोडायची ती सांगणार आहे। तर त्यासाठी इथे मी आपण जी चपाती भाजण्यासाठी उलाटणं किंवा चमचा वापरतो तो घेतलाय आणि त्याने अशा पद्धतीने चकली उचलायची आणि तेलामध्ये सोडायची, म्हणजे चकली व्यवस्थित तेलामध्ये सोडली जाते। ज्यांना हाताने सोडायला जमत नाही त्या अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडू शकतात
आणि अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडली की ती सोडताना तुटत सुद्धा नाही। तर इथे एका वेळी मी 4 चकल्या तळून घेणार आहे, जास्त नाही। यावेळी सुद्धा चकली तेलामध्ये सोडताना मी गॅसचा फ्लेम हाय ठेवला होता। चकली तेलामध्ये सोडून झाली की गॅसचा फ्लेम लगेच मीडियम करायचा आणि आता जसं मी आधी सांगितलं होतं, अलटी-पलटी करत याच्यावरचे बबल्स पूर्णपणे कमी होईपर्यंत, चकली तळाला जाऊन बसेपर्यंत या चकल्या मी तळून घेणार आहे। तर इथे या चकल्या सुद्धा मी तळून घेतल्या आहेत आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्या सुद्धा बनवून घेऊयात। तर इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत। चकल्यांचा तुम्ही कलर पाहू शकता, किती मस्त आलाय। त्याचप्रमाणे इथे या चकल्या मी जास्त लहानही नाही आणि मोठ्याही नाही, मध्यम आकारामध्ये बनवून घेतल्या आहेत। त्याचप्रमाणे चकल्यांना तुम्ही पाहू शकता, काटेही एकदम छान आले आहेत, छान काटेदार चकल्या तयार झाल्या आहेत। त्याचप्रमाणे या चकल्यांचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता, किती खुसखुशीत या चकल्या तयार झाल्या आहेत। सोबतच मी या चकल्या तुम्हाला हातावरती चोळून दाखवते, अजिबात तेलकट नाहीये। त्याचप्रमाणे इथे मी तुम्हाला चकली तोडून दाखवते। चकली तोडल्यानंतर तुम्ही आवाज ऐकू शकता, एकदम मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली तयार झालीये। आतल्या बाजूनी छान पोकळ तयार झालीये। आता आतल्या बाजूनी पोकळ तयार झालीये कशी ओळखायची, तर चकली तोडल्यानंतर चकलीला अशा पद्धतीने आतल्या बाजूनी होल दिसतो, म्हणजे चकली आतमधूनही छान पोकळ तयार झालीये। आणि आपण इथे जे काही साहित्याचं प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये 30 ते 35 चकल्या अगदी सहज बनवून तयार होतात आणि 1 महिना हवाबंद डब्यामध्ये आहे अशा छान टिकतात। त्याचप्रमाणे या चकल्या पौष्टिक सुद्धा आहेत। रेसिपी प्रकार 3 पाहूयात। त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घेतलंय। या ठिकाणी मी जे काही साहित्य वापरले ते सर्व एकाच वाटीने मोजून घेतलंय। त्यानंतर ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं। पाव वाटी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी, चमच्यानी घ्यायचं असेल तर 5 चमचे तांदळाचं पीठ इथे तुम्ही घेऊ शकता। तांदळाचं पीठ यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण ज्वारीचं पीठ भुसभुशीत असतं त्यामुळे तांदळाचं पीठ घातलं की त्या पदार्थाला छान बाइंडिंग येतं आणि थोडासा कुरकुरीतपणा सुद्धा येतो। त्यानंतर आता ज्या वाटीने ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतलंय। आता हे पाणी थोडं थोडं करून या पिठामध्ये घालायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेत असताना यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत। तर इथे मी दोन्ही पिठं मिक्स करून घेत असताना सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं होतं, ते पूर्ण पाणी मी या पिठामध्ये घातले। त्यानंतर आता ही दुसरी वाटी मी पाणी घेतले। आता पुन्हा थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं। मध्यम सैलसर असं याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर असं हे बॅटर तयार करून घेतले। बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि त्याचप्रमाणे मी सुरुवातीला 1 वाटी आणि नंतर 1 वाटी असं 2 वाटी पाणी घेतलं होतं, तर दुसऱ्या वाटीतलं पाणी थोडंसं शिल्लक राहिले, म्हणजे 1.5 वाटी पाणी मी या ठिकाणी हे बॅटर बनवून घेण्यासाठी वापरले। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर, यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत। लहान मुलांसाठी बनवणार असाल तर लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची स्किप करू शकता। 1 छोटा अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचे, 1 छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलाय, तो कांदा यामध्ये घालायचा। 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची। त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतला, या अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे हा पदार्थ एकदम चटपटीत होतो। लिंबू नसेल तर या ठिकाणी तुम्ही अर्धा कप ताक सुद्धा यामध्ये घालू शकता। आता हे सर्व साहित्य जे पिठाचं मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामध्ये एकसारखं मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्स करून घेताना जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटलं तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता, पण पाणी जास्त घालायचं नाही, फक्त 2 ते 3 चमचेच पाणी यामध्ये घालायचंय। तर इथे मला सुद्धा हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटतंय, त्यामुळे मी यामध्ये 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर हे पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं की तुम्ही या स्टेपला हे बॅटर टेस्ट करून मिठाचं प्रमाण कसं आहे ते चेक करू शकता आणि जर कमी असेल तर यामध्ये चवीनुसार मीठ वाढवू शकता। तर इथे मी सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतले आणि या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। अशा कन्सिस्टन्सीमध्येच हे मिश्रण तुम्हाला तयार करून घ्यायचंय। मिश्रण तयार झाले त्यानंतर गॅसवर मी 1 नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाला की आता थोडंसं तेल घ्यायचं आणि तव्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं, म्हणजे तव्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं।
तर इथे तुम्ही बघू शकता तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घेतले। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते 2 ते 3 पळ्या या तव्यावरती घालायचं। मिश्रण तव्यावरती घालताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। मिश्रण तव्यावरती घालून झालं की व्हिडिओत दाखवतीये त्याप्रमाणे हलक्या हाताने तव्यावरती पसरवून घ्यायचं। मिश्रण अशा पद्धतीने तव्यावरती हलक्या हाताने पसरवून घेतलं की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि यावरती झाकण ठेवून खालच्या बाजूने हे धिरडं छान खरपूस असं भाजून घ्यायचं। तर इथे मध्यम आचेवरती हे धिरडं खालच्या बाजूने 1 मिनिटभर मी छान खरपूस असं भाजून घेतले। त्यानंतर आता झाकण काढायचं आणि याच्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं। जर तुम्हाला जास्त तेल घालून हे धिरडं बनवायचं नसेल तर या ठिकाणी या स्टेपला तेल तुम्ही नाही घातलं तरी चालेल। तेल सोडल्यानंतर आता हे धिरडं पलटी करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने किती छान आणि खरपूस असं हे धिरडं भाजून झाले। आता दुसऱ्या बाजूनेही चमच्याने अशा पद्धतीने प्रेस करत हे धिरडं दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस असं भाजून घ्यायचं। धिरडं भाजून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा। हाय फ्लेमवरती जर हे धिरडं भाजून घेतलं तर लगेच भाजेल आणि आतून तसंच कच्चं राहील। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने हे धिरडं छान खरपूस असं भाजून घेतले। आता हे भाजलेलं धिरडं एका डिशमध्ये काढूयात आणि अशाच पद्धतीने राहिलेली सर्व धिरडी आपण बनवून घेऊयात। आपण सुरुवातीला तव्याला तेल आणि ग्रीस करून घेतलं होतं, म्हणजे तव्याला तेल लावून घेतलं होतं। त्यामुळे पहिलं धिरडं बनवून झाल्यानंतर त्यानंतर जेवढी धिरडी तुम्ही बनवून घ्याल तेव्हा तव्याला तेल लावायची काहीही गरज नाहीये। बिना तेल लावताही ही धिरडी तुम्ही तव्यावरती सोडून दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी भाजून घेऊ शकता। तर इथे सर्व धिरडी मी बनवून घेतल्या आहेत। तुम्ही अशीच ही धिरडी कोरडी सुद्धा खाऊ शकता, चवीला अप्रतिम लागतात। टोमॅटो केचप सोबत मुलांना देऊ शकता किंवा एखादी चटणी बनवून चटणी सोबतही खाऊ शकता। हे ज्वारीच्या पिठाचं धिरडं थंड झालं तरी चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागतं। रेसिपी प्रकार 4 पाहूयात। त्यासाठी सुरुवातीला आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या काढून घ्यायच्या। सोबतच अर्धा चमचा जिरे, इथे मी 3 आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे आणि त्यासोबतच 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या सुद्धा अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या, म्हणजे वाटून घेताना हिरवी मिरची सुद्धा लगेच बारीक होते। आता हे सर्व साहित्य मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। वाटून घेताना लसूण किंवा हिरवी मिरची थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल, पण यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही, पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे। तर इथे थोडंही पाणी न घालता सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले। तुम्ही इथे बघू शकता लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये तुम्हाला थोडी थोडी मोठी राहिलेली दिसत असेल। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे, त्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी बारीक खिसलेला कोबी घेतलाय। हा कोबी तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरला पल्स मोडमध्ये मिक्सर फिरवत वाटून घेऊ शकता, पण कोबी चिरून घेतला तरी एकदम बारीक चिरून घ्यायचा किंवा अशा पद्धतीने खिसून घ्यायचा। त्यानंतर आता यामध्ये आपण ज्या वाटीने कोबी खिसून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय। हे ज्वारीचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतले। आता हे ज्वारीचं पीठ या कोबीमध्ये काढून घ्यायचं। तर या ठिकाणी मी जे काही साहित्याचं प्रमाण घेतलंय ते एकाच वाटीने मोजून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने कोबी आणि ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं। तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धी वाटी पोहे मिक्सरला वाटून त्याची पावडर बनवून घेऊन या ठिकाणी घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं। त्यासोबतच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये अर्धा चमचा कलरसाठी हळद घालायची, त्यासोबतच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते। 1 चमचा धणे पावडर घालायची। त्यासोबतच इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा घालायची। कोथिंबीर या ठिकाणी तुम्ही आणखी जास्त प्रमाणात वापरली तरी चालेल। त्यानंतर आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपण यामध्ये जे काही पावडर मसाले घातले आहेत ते मसाले सुद्धा या पिठामध्ये छान एकसारखे मिक्स होतील। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले। आता यामध्ये 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भाकरी बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचंय। पीठ जास्त सैलसर करायचं नाहीये, त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि पीठ मळून घ्या।
तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून भाकरीसाठी मळतो अगदी तसंच पीठ इथे मी मळून घेतलं आहे। त्यानंतर आता मळून घेतलेल्या पिठावरती एखादा रुमाल झाकायचा आणि हे पीठ फक्त 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता पीठ भिजते तोपर्यंत मी गॅसवरती स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे। तर इथे 10 मिनिटं हे पीठ मी भिजवून घेतलं आहे। आता पीठ पुन्हा एकदा 1 मिनिटभर आपण अशा पद्धतीने मळून घेऊयात। तर इथे 1 मिनिटभर हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेतलं आहे। त्यानंतर आता सर्वात आधी स्टीमरचं जे वरचं भांडं आहे त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात, म्हणजे या भांड्याला सर्व बाजूनी तेल लावून घेऊयात। स्टीमरच्या भांड्याला तेल लावून घेतलं की ते भांडं बाजूला ठेवायचं। त्यानंतर हातावरतीही थोडंसं तेल सोडायचं आणि हे तेल दोन्ही हातांना लावून घ्यायचं अशा पद्धतीने। त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा घ्यायचा, तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये घ्यायचा असेल तेवढ्या आकारामध्ये घेऊ शकता आणि त्याचा व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे रोल तयार करून घ्यायचा। पीठ जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही आणखी थोडंसं तेल हाताला लावू शकता, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मळून घेतलेल्या पिठाचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। आता हा तयार करून घेतलेला रोल आपण स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवूयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे रोल सुद्धा बनवून घेऊयात। रोल बनवताना जर पीठ हाताला चिटकत असेल तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही हाताला तेल लावून हे रोल बनवून घेऊ शकता। तर इथे मळून घेतलेल्या सर्व पिठाचे मी रोल बनवून घेतले आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी सुद्धा उकळलंय। आता त्यावरती स्टीमरचं वरचं भांडं ठेवायचं, त्यावरती झाकण ठेवायचं आणि आता मध्यम आचेवरती ही वडी 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायची। तर इथे मध्यम आचेवरती 15 मिनिटं ही वडी मी स्टीम करून घेतली आहे, म्हणजे शिजवून घेतली आहे। तर आता ही वडी आजपर्यंत शिजली आहे का ते आपण चेक करूयात। त्यासाठी इथे मी एक टूथपिक घेतली आहे, ती या वडीमध्ये घालायची आणि तुम्ही बघू शकता ही टूथपिक पूर्णपणे कोरडी बाहेर येते, याला पीठ चिटकत नाहीये, म्हणजे वडी आजपर्यंत अगदी छान शिजली आहे। त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि हे स्टीमरचं भांडं बाजूला काढायचं आणि यामध्ये जे वडीचे रोल आहेत ते पूर्णपणे थंड करून एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे। तर इथे हे रोल मी पूर्णपणे थंड करून एका ताटामध्ये काढून घेतले आहेत। आता हे आपण सुरीने कट करून याच्या वड्या बनवून घेऊयात। तर इथे अशा पद्धतीने हे रोल सुरीने कट करून घ्यायचे आहेत। तर इथे या वड्या मी मध्यम जाडसर ठेवूनच कट करून घेणार आहे, जास्त पातळही चिरून घ्यायच्या नाहीत किंवा जास्त जाडही ठेवायच्या नाहीत। अशा पद्धतीने मध्यम जाडसर ठेवून सर्व रोल आपण कट करून घेऊयात, म्हणजे त्याच्या वड्या पाडून घेऊयात। तर इथे सर्व रोल मी चिरून त्याच्या वड्या बनवून घेतल्या आहेत। तुम्ही या वड्यांचे आकार सुद्धा पाहू शकता किती मस्त आलेत। आता या वड्या तुम्ही तेलामध्ये फक्त परतून घेऊ शकता किंवा फ्राय करून सुद्धा घेऊ शकता किंवा अशाच खाऊ शकता। मी या वड्या फ्राय करून घेणार आहे, त्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं। तर हे तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। आता यामध्ये थोडंसं पीठ टाकून चेक करूया तेल गरम झालं आहे का, आणि ते तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ टाकल्यानंतर ते लगेच वरती आलंय, म्हणजे तेल एकदम परफेक्ट आणि कडकडीत गरम झालंय। आता गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरतीच यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या। तर तुम्ही घेतलेल्या कढईमध्ये जेवढ्या वड्या एकसाथ सोडून तळून घेता येतील तेवढ्या वड्या तुम्ही एकत्र तेलामध्ये सोडून तळून घेऊ शकता। फक्त जास्त वड्या एकदम तेलामध्ये सोडायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि तेल वड्यांमध्ये जास्त शोषलं जातं। वड्या तेलामध्ये सोडल्या की त्या खालून जोपर्यंत मोकळ्या होत नाहीत तोपर्यंत चमच्याने हलवायच्या नाहीत, नाहीतर त्या तुटू सुद्धा शकतात। तर इथे 1 मिनिटभर वड्या खालच्या बाजूनी छान तळून घेतल्या आहेत, त्या कढईपासून आपोआप वेगळ्या होत आहेत। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि चमच्याने अलटी-पलटी करत या वड्या छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या। तर इथे वड्या मी चमच्याने अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्या आहेत। तुम्ही वड्यांचा कलर सुद्धा पाहू शकता। आता या वड्या आपण एखाद्या किचन पेपरवरती म्हणजे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल शिल्लक राहिलं असेल तेही निघून जाईल। आणि आता अशा पद्धतीनेच राहिलेल्या वड्या सुद्धा आपण तळून घेऊयात। फक्त वड्या तेलात सोडण्याआधी गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि त्यानंतरच वड्या तेलामध्ये सोडायच्या आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। तर इथे सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत। तुम्ही या वड्यांचा कलर सुद्धा पाहू शकता, आकार सुद्धा पाहू शकता। वड्या अजिबात तुटल्या नाहीत आणि तुम्ही इथे बघू शकता माझ्या हाताला जास्त तेल सुद्धा लागत नाहीये, म्हणजे वड्या जास्त तेलकट सुद्धा नाहीयेत। त्याचप्रमाणे या वड्या छान खुसखुशीत कुरकुरीत तयार झाल्या आहेत। तुम्ही या कोबीच्या वड्या रोजच्या जेवणामध्ये साइड डिश म्हणून खाऊ शकता, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या चहा सोबत सुद्धा बनवू शकता।
तर इथे आपले 4ही प्रकारचे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक आणि झटपट होणारे पदार्थ बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करा। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।